दौऱ्यावर अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, अनेक कार्यक्रमांनाही हजेरी। बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड, पोलिसांकडून रक्कम जप्त, संशयित कार चालकाची चौकशी सुरू। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाणीत हात, पाय आणि मुंडकं कापलेला मृतदेह आढळला। सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव, तर दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। नागपुरातील मोर भवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार, 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूच्या रामेश्वरमधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन करणार। नव्या ब्रिजमध्ये पूल व्हर्टिकल पद्धतीनं उघडला जाणार। भारत आणि श्रीलंका मच्छीमारांच्या मुद्द्यावर चर्चा, पंतप्रधान मोदींकडून मच्छीमारांच्या सुटकेची मागणी। मोदींच्या मागणीनंतर कोलंबोकडून 14 मच्छीमारांची सुटका। भोपाळमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, आत्महत्येपूर्वीचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। मृत्यूसाठी पत्नी, सासू आणि सासऱ्यांना जबाबदार धरलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराचा रिक्षाचालकावर हल्ला, कारची रिक्षाला धडक। रिक्षाचालकानं जाब विचारला असता कारमधील गुन्हेगाराकडून हल्ल्याचा प्रयत्न।